नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे स्नेहल आणि तुम्ही पाहत आहात आमचा एक नवीन व्हिडिओ, ज्यामध्ये मी एक खूप मोठी अपडेट देणार आहे. आज आहे 29 जून 2026. आजचा दिवस खूप खूप स्पेशल आहे आणि 3 गोष्टींसाठी. एक तर आज वटपौर्णिमा आहे. आज आमची एक अपॉइंटमेंट आहे, त्यामुळे मी ही अशी बसली आत्ता, पण संध्याकाळी माझी पूजा आणि हे सगळं असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी आम्हाला जर्मनीमध्ये पोहोचून आम्हाला इथे येऊन 3 वर्ष झालेली आहेत. 29 जून 2023ला आम्ही इथे आलेलो होतो. आणि तिसरं म्हणजे आजपासून आम्ही पुन्हा आमचे व्हिडिओज सुरू करत आहोत. तर मागचा 1 वर्ष, जवळजवळ 1.5 वर्ष आपले व्हिडिओज बंद होते म्हणजे अपलोड केलेले नव्हते, पण आम्ही शूट करून ठेवलेले आहेत. व्हिडिओ क्लिप्स आहेत आमच्याकडे. आता आम्ही होतो कुठे, तर आम्ही जर्मनीमध्येच होतो. पण एक खूप मोठी अपडेट, म्हणजे खूप मोठा बदल आमच्या आयुष्यात झालेला आहे. तो म्हणजे आम्ही जर्मनीमध्ये म्युनिक सोडून एका दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत. म्युनिक हे बवेरिया राज्यामध्ये आहे. तर त्यालाच लागून बाडन-व्युर्टंबर्ग म्हणून एक राज्य आहे. तर तिथे आम्ही आता घराचा सर्च, मुलांच्या शाळा, किंडरगार्टन याचा सर्च, हे खूप जास्त मोठ्या टास्क होत्या. मी असं नाही म्हणणार की इम्पॉसिबल किंवा आव्हानं होती, पण खूप डिफिकल्ट गोष्टी होत्या. त्यात जवळपास 1 वर्ष आमचं 2025 आमचं पूर्ण ह्या सगळ्यातच गेला. आणि 2026च्या मे महिन्यामध्ये, म्हणजे मागच्याच महिन्यात आम्ही इथे शिफ्ट झालेलो आहोत. आणि या सगळ्या गडबडीमध्ये मध्ये आधी आम्ही व्हिडिओ शूट केलेले आहेत, पण ते एडिट करून अपलोड करणं किंवा त्या सगळ्या फेजमध्ये ते रेडी करून सिक्वेन्शियली ते टाकणं यांना सुद्धा वेळ नव्हता. कारण मुळात एडिटिंग वगैरे हे सगळं हेच बघतात, मी फक्त बोलायचं काम करते. पण बाकी हे कशालाच त्यांना वेळ नव्हता आणि मलाही वेळ नव्हता. त्यामुळे मग खूप मोठा खंड पडलाय व्हिडिओजमध्ये. पण इथून पुढे व्हिडिओज सुरू राहणार आहेत. आणि मुळात म्हणजे एक महत्त्वाची अपडेट मला द्यायची आहे की व्हिडिओज आपले जे येतील ते सिक्वेन्शियली असतील किंवा आत्ताचेच असतील असं नाहीये. कदाचित आम्ही त्या जुन्या व्हिडिओजमध्ये कुठेतरी नोट हे करू की प्री रेकॉर्डेड किंवा रेकॉर्डेड ऑन मे बी 2025 असं काहीतरी म्हणू. पण मागचे व्हिडिओ आता इथून पुढे येतील आणि कंटिन्यू जे आत्ता चालू आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतीलच. आणखी एक गोष्ट म्हणजे आमचा विचार चाललाय की चॅनलचं नाव चेंज करायचं. तर कदाचित तुम्हाला एक वेगळ्या नावाने सुद्धा हा चॅनल बघायला मिळेल. पण मागचे जे व्हिडिओ आहेत ते ॲज इट इज तसेच राहतील, फक्त चॅनलचं नाव वेगळं झालेलं दिसेल तुम्हाला. आणि हो, तर हीच एक अपडेट द्यायची होती. आणि आज सोमवारचा दिवस आहे. आम्ही सकाळी सगळे लवकर आवरून उठून बसलेलो आहोत. आमची एक अपॉइंटमेंट आहे इथे ऑफिसमध्ये का गव्हर्नमेंट, तर तिकडे निघालो आहोत. आणि म्हणलं की आता वेळ आहे आणि आता हे करायचंच आहे आपल्याला सगळं, तर एक शूट करून घ्यावं. तर बस आता इथून पुढे तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओज बघायला मिळतील. त्याला तुम्ही पूर्वीच्या व्हिडिओजला जसं प्रेम दिलं आणि काही व्हिडिओज खूपच जास्त आवडले काही लोकांना. तर जवळजवळ 1-2 व्हिडिओ असे आहेत की ज्यांनी 20,000चा टप्पा पार केलेला होता. तर असंच या व्हिडिओजला देखील प्रेम करत राहा. आणि या व्हिडिओज मार्फत तुम्हाला ओके, तर नवीन लोकांसाठी सांगते की या व्हिडिओजमध्ये आम्ही जर्मनीमध्ये इथे कुठे फिरतो, काय घरात करत असतो, वेगळ्या वेगळ्या गोष्टी, भारताच्या आठवणी म्हणा किंवा आमच्या लहानपणीच्या काही आठवणी, इथे कुठे काही पाहिलं ते छान वाटलं तर ते असं सगळंच आम्ही इथे या व्हिडिओज मार्फत टाकत असतो. आणि याला लागूनच माझ्या डोक्यात आणखी बऱ्याच काही कल्पना आहेत की हे सांगायचंय व्हिडिओजमध्ये, ते बोलायचंय. तर अशा देखील, म्हणजे कधी काहीतरी बनवत असेल इंडियन रेसिपी, इथले काहीतरी
एखादी ट्रिक कळाली की बाबा हे यूज केलं जर्मन मधलं तर असं इंडियन पदार्थ बनतो, तर ह्या अशा गोष्टी सुद्धा पदार्थ म्हणा किंवा काही आठवणी असतील आमच्या जुन्या, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतीलच. आणि आतापर्यंत आमचं या चॅनलचं इंस्टाग्राम पेज वगैरे नव्हतं, पण आम्ही ते सुद्धा लवकरच बनवू. तर त्याच्यामध्ये खूप जास्त म्हणजे फ्रिक्वेंटली आम्ही अपडेट्स देऊ शकतो. आणि उद्देश या चॅनलचा जेव्हा आम्ही तयार केला, आय थिंक 2023 मध्ये ना, 2023 किंवा 24च्याच आय थिंक जानेवारीमध्ये, मलाही आता लक्षात येत नाहीये कधी सुरू केलं. पण उद्देश असा होता की मी खूप बोलकी आहे आणि हे अमर म्हणजे त्यांचा खूपच जास्त व्हिडिओ आणि फोटोजचे स्किल्स खूप छान आहेत. यातला एकही व्हिडिओ मला वाटत नाही की मी पूर्ण कम्प्लिटली मीच एकटीने एंड टू एंड केलेलं आहे. सगळं व्हिडिओग्राफी वगैरे यांच्याकडे असतं, ते थंबनेल्स हे सगळ्या गोष्टी त्यांना ते जास्त कळतं. आणि मला बोलायची सवय आहे, मला खूप जास्त बोलायला आवडतं. मी कंटिन्युअस एखाद्या विषयावर कितीही वेळ नॉनस्टॉप बोलू सुद्धा शकते. त्यामुळे मग असं वाटलेलं की पण मी खूप भित्री होते लहान असताना, खूप जास्त भित्री होते. हळूहळू शिक्षण आणि करिअरमुळे तो कॉन्फिडन्स वाढत गेला. करिअरमध्ये माझा असा रोल आहे की जिथे मला कंटिन्युअस बोलावं लागतं. मला असं आयसोलेशनमध्ये एकटीने काम करायचा रोल माझा नाही आहे माझ्या जॉबमध्ये. त्यामुळे मला सतत बोलायला लागतं, बोलायची सवय आहे, कॉन्फिडन्स बोलण्यातला वाढत गेला. आणि तरीही मला अजूनही असं होतं की मी जेव्हा बोलते तेव्हा मला असं वाटतं की समोरचा काय विचार करत असेल. स्पेशली बोलण्यातून नाही, बोलण्यात आता थोडं मॅच्युरिटी आणि कॉन्फिडन्स आलेलं आहे, पण आपण एखादा लुक केला, काही घातलं वेगळं किंवा काहीतरी एखादी ऍक्शन करत असो, कुठे रस्त्यात फोटो काढत असेल मी, तर अशा काही ऍक्शन्स किंवा काही लुक कपडे वगैरे असे घातले तर मला संकोच होतो, मला असं भीती वाटते कोण काय म्हणेल. आणि बरेच वेळा या अशा गोष्टी होतात की भीती वाटते. बरेच वेळा असं होतं की मनात काहीतरी आहे ते सांगून एखाद्याला मदत होईल किंवा माझे विचार ऍटलिस्ट वैचारिक काय म्हणतात प्रगती किंवा नॉलेज शेअर होईल, अशा गोष्टी सुद्धा माझ्याकडे आहेत. कारण माझ्याच नाही आहेत त्या, ऑफकोर्स त्या माझ्या घरच्यांकडून आलेले काही विचार आहेत, काही आमची वागण्याची स्टाईल आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना मला भीती वाटते, बाहेरच्यांना वाटायची. मग मला ती एक भीती घालवायची होती की कोण काय म्हणेल. स्पेशली त्यासाठी हा चॅनल सुरू केलेला होता की एक तो बोल्डनेस आपल्यामध्ये असला पाहिजे. कुठे बोल्ड व्हायचं कुठे नाही ते आपल्याला फॉर शुअर कळतं, पण आपल्याला जर बोलायला आवडतं, आपल्याला आपले विचार सगळ्यांना सांगायला आवडतात. आणि जर पारंपरिक गोष्टी माझ्या घरच्यांकडून, माझ्या सासरच्यांकडून काही चालत आलेल्या गोष्टी असतील ज्या ऑफकोर्स आमच्यासाठी कॉमन आहेत समजा, पण आत्ताच्या पिढीत, आत्ताच्या जगामध्ये खूप सांगावं लागतं लोकांना की हे असं करा. तर ह्या गोष्टी जर आपल्याकडून कळत गेल्या लोकांना, जस्ट टू गिव्ह यू एन एक्झाम्पल, की लहानपणापासून आम्हाला अशी सवय सांगण्यात आलेलं की बाहेर जाताना आपली बॅग नेहमी एक जवळ ठेवायची, त्याच्यामध्ये एक पिशवी ठेवायची, आपला कचरा आपला बॅगेत टाकण्यासाठी. तर ते लहानपणापासून अंगवळणी होतं की बाहेर जाताना चॉकलेट्स काही असू, रॅपर आपल्या खिशात ठेवायचे. पण हे आमच्यासाठी होतं कदाचित, आणि बऱ्याच फॅमिलीजमध्ये असेल हे पिढ्यानपिढ्या आलेलं की हे असं वागायचं असतं. किंवा बाहेर चालताना फिरताना असं खाऊ नको, म्हणजे ह्या अशा काही गोष्टी आहेत की ज्या चालत आलेल्या. पण आत्ताच्या जगामध्ये सांगावं लागतं लोकांना की चालताना कचरा असाच फेकून देऊ नका, गाडीतून कचरा असा हवेत सोडू नका, कचरा पेटीतच टाका. तर हे जे सांगावं लागतं, तर हे कुठेतरी असं वाटतं की आपल्या ज्या शिकवणी आहेत त्या ऍटलिस्ट काही लोकांच्या पर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या घरात त्या प्रथा सुरू होतील. जेव्हा घरात ह्या अशा प्रथा सुरू होतात तेव्हा त्या आपल्या मुलांच्या अंगवळणी पडत जातात आणि ते एखाद्याकडे बघून कळतं. हे एक रिझन होतं. आणखी एक रिझन म्हणजे मी अशाच काही युट्यूबर्सला फॉलो केलेलं की जे खूप छान कुठेतरी सेट होते, भारतामध्ये असो किंवा बाहेर असो. आता आमचा कल होता युरोपकडे,
तर तिथले असे काही होते कंटेंट क्रिएटर्स की ज्यांना बघून आम्ही मोटिवेट झालो, मग आपल्यालाही बघून पुढे कोणीतरी मोटिवेट होईल. तर हे सुद्धा होतं. आणि माझ्या घरात सुद्धा अशी उदाहरणं आहेत की माझे भाऊ बहिणी सिबलिंग्स अशा आहेत की जे बरेच वेळा मोटिवेट झालेले आहेत चांगल्या मार्कांवरून किंवा काहीतरी एखाद्या सवयीवरून. तर असंच एखादं मोटिवेशनल आपण काही करू शकलो तर हा सगळा उद्देश होता आणि हा इथून पुढे चालू राहील. थोडं आमचं मध्ये ट्रान्झिशन फेज होती, घराची, जॉबची, सगळंच नवीन होतं. 2015 मध्ये माझ्यासाठी अशी फेज होती की माझा नवीन जॉब, लग्न, बाळ हे सगळे फेजेस मला एका वर्षात आले. सेम तसे माझ्या आयुष्यात फेजेस 2025 आणि 26 मध्ये आलेले आहेत. आणि इथून पुढे स्टॅबिलिटी आमची असणार आहे आणि आम्ही एका खूप सुंदर अशा टाउनमध्ये जर्मनीमध्ये आता सेटल झालेले आहोत. आणि हळूहळू तुम्हाला इथलं दाखवेन. जे अनुभव आम्हाला म्युनिकमध्ये आलेले त्याच्यापेक्षा काही अनुभव एकदमच ड्रास्टिक वेगळे इथे पाहायला मिळत आहेत, अनुभवायला मिळत आहेत. ते सुद्धा आम्हाला सांगायची खूप इच्छा आहे. तर हळूहळू असे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर हो, हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. आणि असेच टचमध्ये राहा, असेच व्हिडिओ बघत राहा. जुने काही व्हिडिओ मधले असतील तर ते समजून घ्या की हे कधीतरी आधी शूट केलेलं आहे. तसं तुम्हाला कुठेतरी कंटेंट दिसेलच, पण समजा ते मिस झालं टाकायचं तरी समजून घ्या की हे जुने असतील. हो, लुक्सवरून वगैरे तर कळेलच की थोडं जुनं दिसतंय हे. तर येस, समजून घ्या आणि भेटू नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय.